परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. त्या शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. अशाच आपल्या माणसांसाठी घेऊन येत आहे सुंदर सुविचार. स्वतःच्या फायद्यासाठी अनेक जण आपल्या फांद्या तोडतील. तुटलेल्या जागेवरून नवी पालवी घेऊन पुन्हा नव्याने बहरता यायला हवं. माणसाला एक वाईट सवय आहे. तो किंमत असलेल्या ठिकाणी कमी आणि किंमत नसलेल्या ठिकाणीच जास्त घुटमळतो. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या. गरज आणि चैन यातला फरक कळलेल्या माणसाचं राहणीमान बहुतेकदा साधच असतं. कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी. हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी. जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचंय. आयुष्यात कधी कधी असं वाटतं काही माणसं थोडी आधी भेटली असती तर बरं झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तर अजून बरं झालं असतं. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. व्हायचंच असेल तर एखाद्याच्या आयुष्यातलं गुलाब व्हावं. स्वतःचं आयुष्य कितीही काटेरी असलं तरीही समोरच्याला आनंद देता यायला हवं. कुणाचं बोलणं मनावर घ्यायचं आणि कुणाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं हे समजलं की आयुष्यातली बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात. कैचीकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. नात्यात असलेल्या गैरसमजाच्या कागदाला एकमेकांना जराही इजा होऊ न देता अलगद कापून बाजूला सारता यायला हवं. स्पर्धा स्वतःच्या अपयशाशी करावी, दुसऱ्यांच्या यशाशी नाही. फोकस क्लिअर नसला की सगळं अंधुकच होऊन बसतं. मग तो फोटो असू दे किंवा आयुष्य. आलेल्या अपयशातून काहीतरी धडा घेणं हे यशापेक्षाही जास्त महत्वाचं असतं. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. वरून कोणी पाहिलं नाही म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहरणं सोडलं नाही. धैर्य ठेवणारा माणूस कधी हरत नाही. जिद्दीचा पंख त्याला स्वप्नांच्या आकाशात घेऊन जातो. संकटावर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. देह दिला शोभेसाठी, आत्मा दिला प्रेमासाठी, कोणी नाही कोणासाठी,
हे जग आहे फक्त स्वार्थासाठी. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. गरज नाही की घर मोठंच असावं, जसं पण असावं, फक्त सुखी आणि समाधानी असावं. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. सुखासाठी कधी कधी हसावं लागतं, तर कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला उंचावरून पडावं लागतं. एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्या सोबत बसू शकेल, आणि एवढे मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत. रसिक प्रेक्षकांनो, एक लाईक आपल्या आईवडिलांसाठी नक्की करा. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. आणि हो, आपणास अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे ते देखील कमेंट करून सांगा. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. वेड्यासारखं शांत रहा, लोकांचे रंग आपोआप दिसतील. कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्यांच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा. लेट होईल पण थेट होईल. माणसाची बोलायची पद्धत बदलली की समजायचं आपली तिथं गरज संपली. रसिक प्रेक्षक हो, हे सुविचार तुमच्या मनाला स्पर्शून गेले असतील तर या प्रेरणेची ज्योत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या आयुष्याला उजाळा देणाऱ्या अशा विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मौल्यवान विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि यशाच्या नव्या प्रवासासह. धन्यवाद.